जय श्रीकृष्ण. जीवनात हताश झालेल्यांनी नक्की ऐका द्रौपदी आणि भीष्म यांचा संवाद. जेव्हा भीष्म पितामह अर्जुनच्या बाणांनी जखमी होऊन शरशय्येवर झोपतात आणि सूर्याच्या उत्तरायणाची वाट पाहत असतात, तेव्हा पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला येतात आणि द्रौपदी सुद्धा त्यांच्याबरोबर येते. धर्मराज युधिष्ठिर पितामहांना प्रणाम करून त्यांच्याबरोबर राजनीती, कूटनीती, धर्म या गोष्टींवर बोलतात. तेव्हा भीष्म पितामह पांडवांना त्यांच्या जीवनाचा अनुभव सांगतात. पांडव आणि द्रौपदी सहित तिथे उपस्थित असलेले सगळेजण लक्ष देऊन भीष्म पितामह यांचे बोलणं ऐकत होते. तेवढ्यात द्रौपदी हसू लागते. भीष्म पितामह यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि ते उपदेश देणे बंद करतात. पाचवी पांडव द्रौपदीच्या अशा वागण्यामुळे आश्चर्यचकित होतात. सगळे शांत होतात. काही वेळानंतर भीष्म पितामह द्रौपदीला विचारतात, द्रौपदी, तू एका सन्मानित कुळाची सून आहे. तुझं अशा प्रकारे हसणं दोन गोष्टी सांगतं. एक तर तू माझ्या बोलण्याचा उपहास करत आहे किंवा तुला एखादी जुनी गोष्ट आठवली आहे. तर मी तुझ्या हसण्याचं कारण जाणून घेऊ शकतो का? द्रौपदी म्हणाली, माझ्या हसण्याचा उद्देश तुमचा उपहास करणं हा नव्हता. मी तर असा विचार करून हसले होते की आज तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उपदेश देत आहे, पण तुम्ही आयुष्यभर अन्यायाच्या बाजूने लढत आले आहे. जेव्हा सभेमध्ये माझा अपमान केला गेला तेव्हा तुमचे हे ज्ञान कुठे गेलं होतं? त्यावेळी तुम्ही शांत राहून अन्यायाच्या पक्षामध्ये का उभे राहिले? राजा विराटच्या इथे 60,000 गायांना चोरायला दुर्योधन एकटा गेला नव्हता, तर त्या चोरांमध्ये तुम्ही सुद्धा सामील होते. आणि जेव्हा महाभारताचे युद्ध निश्चित झाले होते तेव्हा अधर्माचा पक्ष भारी करण्यासाठी सगळ्यांच्या पुढे तुम्हीच उभे होते. आणि आज तुम्ही पांडवांना धर्म अधर्माच्या गोष्टी शिकवत आहे. मला हेच ऐकून हसू आलं. द्रौपदीचं हृदयाला त्रास देणारं बोलणं ऐकून भीष्म पितामह यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काही वेळानंतर भीष्म पितामह म्हणाले, हे पुत्री, आज तुझं बोलणं मला विचार करायला लावणारं आहे. पण आज मी विवश आहे आणि बाणाच्या शय्येवर आहे. हा सुद्धा माझाच दोष आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मामुळे दुःख भोगावे लागते आणि आपल्या कर्मामुळे सुख मिळते. द्रौपदी, तुला तर हे माहिती होतं की मी माझ्या प्रतिज्ञांनी बांधलेला असल्यामुळे एका बाहुल्याप्रमाणे जगलो. त्यावेळी मी दुर्योधनचे अन्न खात होतो आणि ते अन्न प्रजेला दुःख देऊन एकत्र केले होते. ते अधर्मयुक्त अन्न खाल्ल्यामुळे माझ्यातील सगळे संस्कार नष्ट झाले आणि ते पापरूपी अन्न खाल्ल्यामुळे माझं बोलणं थांबलं होतं आणि त्या अन्नापासून बनलेलं रक्त माझ्या शरीरात वाहत होतं, जे सारखं सारखं मला अन्यायाच्या पक्षामध्ये बोलण्यासाठी विवश करत होतं. त्यामुळे मी अपराधी लोकांबरोबरच राहून अपराध करत राहिलो. मी तुझ्याबरोबर सुद्धा खूप मोठा अपराध केला आहे. हे पुत्री, मला क्षमा कर. पण आज जो मी उपदेश देत आहे याच्यामध्ये थोडंसंही पाप नाही. पापापासून बनलेलं माझं रक्त अर्जुनच्या बाणामुळे या शय्येवर झोपल्यामुळे वाहून गेलं. आता तर माझ्या शरीराचा फक्त सापळा राहिला आहे, ज्यामध्ये माझ्या वडिलांनी दिलेले चांगले संस्कार शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आज हा उपदेश आपोआपच माझ्या तोंडून निघत आहे, जो मी तुझ्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगू इच्छित आहे की पापी लोकांच्या घरातील अन्न खाल्ल्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते, हे विचार परावलंबी होतात, मन आणि संस्कार दूषित होतात. अधर्माची कमाई खाणं आणि खाऊ घालणं दोन्ही अधर्म आहे. अन्याय करून मिळवलेले अन्न त्याचे दुष्परिणाम नक्की दाखवतात. जो जसे अन्न खातो त्याचे मन तसेच होते. तेव्हा द्रौपदी विचारते, मग पितामह, पापी व्यक्तीला कसे ओळखावे? माणसाचे कर्मच त्यांनी ओळख करून देतात. जर एखाद्या कर्मामुळे नुकसान होत असेल तर, कुणाची भावना दुखावत असेल तर, कुणाला दुःख मिळत असेल तर नक्कीच ते कर्म धर्मयुक्त नाही. जी व्यक्ती धर्म आणि सत्याच्या मार्गावरून चालत नाही, आपला स्वार्थ साधण्यासाठी सत्य गोष्टी दबून ठेवतो, जो वेळ आल्यानंतर सत्याच्या पक्षामध्ये उभा राहत नाही, त्याला नक्कीच पापाची कमाई खाणारा म्हटलं जातं. ज्या प्रकारे दिवस आणि रात्र, दिवस सत्याचं प्रतीक आहे, दिवसा प्रकाश आहे तर रात्री अंधार. खरी व्यक्ती जे काही करते दिवसाप्रमाणेच उजेडात करतात आणि पापी व्यक्ती
नेहमी अंधाराचा आधार घेतात. पापी व्यक्ती धर्माचे कौतुक तर करेल, गर्दीमध्ये त्याच्या बरोबर सुद्धा चालेल, पण वेळ आल्यानंतर जो मौन राहतो तर समजून घ्यावे की तो पापाची कमाई खाणारा आहे. जो हिंसेचे समर्थन करतो, जो निर्दोष कमजोर लोकांना बळीचा बकरा समजतो, समजून घ्या तोच पापी आहे. जगामध्ये लाखो प्रकारचे पापी लोक आहेत. त्यांना ओळखणे आणि समजणं खूप कठीण आहे. पुत्री, अशा लोकांची ओळख वेळ आल्यानंतरच कळते. तेव्हा ती द्रौपदी पितामहांना विचारते, लोक पाप का करतात? तेव्हा भीष्म पितामह म्हणतात, अज्ञान, असमाधानी, लोभ ही पापाची 3 कारणं आहेत. अशी व्यक्ती तर खूप मूर्ख आहे, ज्याला धर्म, अधर्म, चांगले वाईट याचे ज्ञान नाही. ती व्यक्ती दुसऱ्याचा पाहून पाप करते. हा असा असंतोषी व्यक्ती असतो ज्याच्या इच्छा खूप असतात. अशी व्यक्ती प्रत्येक वस्तूला आपलं बनवू पाहते. मग त्यासाठी त्याला काहीही करावं लागलं तरीही जेव्हा आपल्या मनामध्ये असंतोष भरतो त्यावेळी आपण आपल्याजवळ असलेल्या वस्तूंनी सुद्धा आनंदी राहत नाही. आणि हेच कारण आहे की व्यक्ती पापाचा आधार घेऊन ते सगळं काही मिळवू पावतो जे त्याच्याजवळ नाही. 3रं कारण लोभ. अशी तृष्णा जी पैसा पाहून दुप्पट होते. लोभामुळे व्यक्ती ती सगळी कामं करतो जे अनैतिक आहे आणि अधर्मयुक्त आहे. लोभ पापाचा जन्मदाता आहे. जर व्यक्तीच्या मनामध्ये लोभ नसेल तर तो असं काम का करेल ज्यामुळे स्वतःला आणि दुसऱ्यांना नुकसान होईल? भीष्म पितामह म्हणतात, हे पुत्री, आज हे जे महाभारत युद्ध होत आहे यामध्ये सुद्धा लोभच आहे. जर दुर्योधनने पांडवांना त्यांचे राज्य दिले असते तर हे युद्ध झाले नसते. या महाविनाशाचे कारण लोभच आहे. भीष्म पितामह पुढे म्हणतात, पुत्री, बिनास्वार्थाचे पाप होत नाही. तो स्वार्थ कोणत्याही रूपामध्ये असो, मग तो पद प्रतिष्ठेचा स्वार्थ असो किंवा पुत्रमोहाचा स्वार्थ असो, हे सगळे स्वार्थ जोपर्यंत मर्यादेत राहतात तोपर्यंत समाधान मिळतं, तेव्हा पाप बनत नाही. पण जेव्हा हा स्वार्थ अमर्याद होतो तेव्हा व्यक्ती असंतोषी होते आणि स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पापाच्या मार्गावर चालतो. या कथेतून आपल्याला हेच लक्षात ठेवायचे आहे की चांगली संगत ठेवली पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे, दुसऱ्याच्या अडचणींचा फायदा घेऊ नये, खोटं बोलू नये, कोणाचीही निंदा करू नये, चोरी, हिंसा करू नये, कोणत्याही दुष्ट व्यक्तीच्या घरचे अन्न खाऊ नये, नाहीतर तुमचे विचार सुद्धा वाईट बनतील आणि आपल्या विचारामुळेच आपले भाग्य निश्चित होते. दुटपी लोकांची संगत लगेच सोडून द्या. अशी व्यक्ती कोणाचंही चांगलं करू शकत नाही. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना हानी पोचवू नये आणि फक्त पैसा कमवण्यासाठी कोणतंही चुकीचं काम करू नये. मला आशा आहे की सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.